गुप्तरोग झालेल्या रुग्णानंच पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला। ज्या हॉस्पिटलनं त्याचा उपचार केला त्याच हॉस्पिटलकडून पैसे उकळण्यासाठी या आरोपीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय। हॉस्पिटलमधून खंडणी उकळण्यासाठी या आरोपीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय। पोलिसांपासून वाचायला या आरोपीनं आपला लुक चेंज केला, पण अखेर पोलिसांनी याला बेड्या ठोकल्याच। नेमका हा आरोपी कोण, याला पोलिसांनी कशी अटक केली याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत। पुण्यातील हडपसरमधील नामांकित रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। 7 तासांचा टायमर लावून हा बॉम्ब ठेवण्यात आला होता। हा बॉम्ब कुणी आणि का ठेवला हे शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी दिवस रात्र एक केला। बॉम्ब नाशक पथकाच्या मदतीने हा कथित बॉम्ब निकामी करण्यात आला। पुणे पोलीस आणि एटीएस कडून याचा संयुक्त तपास सुरू झाला। शेकडो सीसीटीव्ही तपासले गेले आणि त्यातून हा चेहरा समोर आला। तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या तरुणाचं नाव आहे शिवाजी राठोड। शिवाजीनंच रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। शिवाजीच्या चौकशीत त्यानं जी माहिती दिली ती थक्क करणारी आहे। शिवाजीनं रुग्णालयात बॉम्ब का ठेवला याचं कारण चक्रावून सोडणार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिवाजी राठोड मूळचा सोलापूरचा आहे। मांजरीमध्ये त्याचं चपला आणि कपड्यांचं छोटं दुकान आहे। स्वतःवरील उपचारांसाठी तो रुग्णालयात गेला होता आणि तिथे त्याला गुप्तरोग असल्याचं निदान झालं होतं। त्याच्या उपचारासाठी सुमारे 7 लाख रुपये खर्च येणार असल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं। मात्र आरोपीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं एवढी मोठी रक्कम उभी करणं त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य नव्हतं आणि याच आर्थिक विवंचनेतून त्यानं रुग्णालय व्यवस्थापनाला धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा कट आखला। त्यासाठी त्यानं बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली आणि रुग्णालयात ठेवली। त्यासाठी त्यानं यूट्यूबवर पाहून साधारण 400 रुपयात काही पाईप, वायर आणि डिजिटल घड्याळाच्या मदतीनं ही वस्तू बनवली आणि ती वस्तू रुग्णालयात ठेवली। रुग्णालयात बॉम्ब असल्याचं कळताच तिथे एकच खळबळ उडाली। डॉक्टरांनी तातडीनं पोलिसांना कळवलं। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आणि पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूर्ण परिसर रिकामा केला आणि ती संशयित वस्तू सुरक्षित ठिकाणी नेऊन डिस्ट्रॉय केली। या खळबळजनक घटनेनंतर पुणे पोलीस आणि एटीएसची चक्र वेगानं फिरली। आपल्याला अटक होणार हे ओळखून शिवाजी राठोडनं पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी आपला लुक बदलण्याचा प्लॅन आखला। शिवाजीला मोठी दाढी राखण्याची आवड होती, पण 13 मेच्या संध्याकाळी 5:30च्या सुमारास म्हणजेच रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्याच्या अगदी काही वेळा आधी तो मांजरी बुद्रुकमधील एका सॅलॉनमध्ये पोहोचला। तिथे त्यानं आपली पूर्ण दाढी आणि मिशा साफ केल्या। एवढंच नाही तर माझ्याकडे आता पैसे नाहीत, नंतर देतो, मला तातडीनं दवाखान्यात जायचंय असं सॅलॉनवाल्याला सांगून तो तिथून सटकला। पण त्याचा हा बदललेला लुकही पोलिसांच्या नजरेतून मात्र सुटू शकला नाही। गुन्ह्यानंतर तो पुण्यातून फरार झाला आणि थेट नागपूरला पोहोचला। तिथून तो कोलकात्याच्या दिशेनं पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी नागपूर रेल्वे स्टेशनवर त्याला घेरलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। स्वतःच्या उपचाराच्या पैशांसाठी या आरोपीनं रचलेल्या या एकाच गुन्ह्यामुळे पोलीस आणि पूर्ण यंत्रणा 2 दिवस वेठीस धरली गेली होती। आता या कटात शिवाजी राठोड एकटाच होता की त्याला आणखी कोणाची मदत लाभली? हा सगळा प्रकार खरोखरच फक्त खंडणीसाठी होता की यामागे दुसरा काही छुपा हेतू होता? पोलीस आता याचा सखोल तपास करतायत। तुर्तास या संपूर्ण धक्कादायक प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।